नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. कारण का बऱ्याच प्रतीक्षेनंतर बऱ्याच वाट बघितल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते आमच्या लाडक्या बहिणींना जे आहे ते आज 4,500 पडण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट पाहू शकता आपल्या मोबाईलवरती. या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी 4,500 म्हणजे 4,500 या ठिकाणी असे पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, बऱ्याच जे महिला आहेत त्यांना आणखीन पैसे पडलेले नाहीत. तर हे पैसे या ठिकाणी माझ्या अंदाजानुसार ज्या महिलांना पडलेले आहेत की त्यांना पहिला कोणताही हप्ता भेटलेला नाही, अशा महिलांना या ठिकाणी जे आहे ते 4,500 मिळण्यास सुरुवात झालेली आहे. तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांना या ठिकाणी हे पैसे भेटलेले नाहीत त्यांना काय करायचं आहे, आणि अद्यापही कुणाला आणखीन एकही रुपया भेटला नाही किंवा अद्याप आणखीन एकही हप्ता भेटलेला नाही, अशा बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांनासुद्धा या ठिकाणी लवकरच पैसे मिळणार आहेत. पण त्यांना एक काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटत जाणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण महिलांना या ठिकाणी ज्या काही पात्र महिला आहेत त्या संपूर्ण पात्र महिलांना हे 4,500 जे आहेत ते मिळणार आहेत. अजितदादा पवार यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की 29 तारखेपासून हे पैसे पडण्यास सुरू होणार आहे. परंतु आज जे आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 25 तारखेपासून हे जे आहे ते पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला जर पैसे या ठिकाणी मिळाले नसेल तर या ठिकाणी पैसे संपूर्ण जे काही पात्र महिला आहेत त्या सर्व पात्र महिलांना मिळणार आहेत. तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 हप्त्याचे पैसे हे पाठवण्यात आले होते. पण तेव्हापासून आता राज्यभरातील महिला या 3ऱ्या हप्त्याची कधी पैसे येतील याची वाट पाहत होते. पण याचबाबत आता मोठी माहिती समोर आलेली आहे की आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेच नव्हते, ज्या महिलांना आतापर्यंत हप्ता भेटलाच नव्हता, त्यांच्या खात्यावरती आता हे 4,500 जमा झालेले आहेत. परंतु अनेक महिला या ठिकाणी ह्या लाभापासून वंचित आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता हा 3रा महिलांना मिळणार आहे. पण ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडले आहे आणि ज्यांचे बँक खाते DBTला इनेबल आहे असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा झाली होती. पण आणखीन पण ज्यांना एकही रुपया भेटला नाही किंवा एकही हप्ता भेटला नाही, त्यांनीसुद्धा बँकेत त्यांचं आधार कार्ड लिंक करून घेणं आहे, सीडिंग करून घेणं आहे. तरच त्या महिलांना म्हणजे या ठिकाणी 4,500 मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुम्ही तुमचं खातं जे आहे ते लिंक करून घेऊ शकता तुमच्या आधार कार्डला. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्ड आहे तुमच्या अकाउंटला जोडू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार लिंकिंग वेगळं आणि आधार शेडिंग वेगळं. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना आधार शेडिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आधार शेडिंग माझी लाडकी बहीण योजनेचे पेमेंट पाठवल्यानंतर अनेक महिलांनी तक्रार केली आहे की लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. तर अशा तक्रारी केलेल्या पहिल्या महिलांनी प्रथमच त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक करावे, तसेच DBT देखील त्यांनी इनेबल करून घ्यावे. म्हणजे ज्या ठिकाणी जे आहे ते त्यांचं आधार शेडिंग करून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेचा अर्जाचे स्टेटस तुम्ही पाहिले असतील. जर ज्यांची अप्रूव्ह झाले आहे अशाच महिलांना, अशाच ताईंना या ठिकाणी जे आहे ते पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, तुम्ही जे आहेत तुमचे पैसे चेक करू शकता. तुमच्या अकाउंटवरती जमा झाले असतील आजपासून हे जे आहे ते पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना काही आतापर्यंत एकही हप्ता पडलेला नाही आणि त्यांना जरी 4,500 पडले नसतील, अकाउंटवरती आले नसतील, तर अगोदर चेक करून बघा. आणि जर पैसे आले नसतील तर तुम्हाला 2 कामं करायचे आहेत. पहिलं म्हणजे जे आहे ते तुमचं आधार लिंक आहे की नाही आणि आधार शेडिंग आहे की नाही हे 2 तुम्हाला बघायचे असतील. आणि जर आधार शेडिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळून जातील. जर आधार शेडिंग नसेल तुम्ही जायचं आहे आणि तुम्हाला सोपं माहिती सांगतो. कारण की 29 तारखेपर्यंत हे पैसे पडणार आहेत. 29 तारखेनंतर मी पडायला सुरुवात होईल. पण आपल्याला 29 तारखेला या ठिकाणी सांगितलेले आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एकच काम करायचं आहे. कोणतं, तुम्हाला पोस्ट बँकेमध्ये जायचं आहे. पोस्ट पेमेंट बँक तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंट खोलून घ्यायचं आहे. तुमचं एकाच दिवसात ते अकाउंट उघडलं जाते आणि एकाच दिवशी तुमच्या बँकेचं जे आधार लिंक आहे, आधार शेडिंग आहे, संपूर्ण त्या ठिकाणी जॉईन केलं जाते. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे आहे ते आधार लिंक, आधार शेडिंग संपूर्ण करून घेऊ शकतात. एकाच दिवसामध्ये तुमचं जे आहे ते पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडलं जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आपण या ठिकाणी पैसे पडणार आहेत. या ठिकाणी सर्व पात्र महिलांना पैसे पडणार आहेत. परंतु टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जे आहे ते पहिल्या हप्त्यामध्ये ज्या महिलांना पैसे पडले होते अशा महिलांना या ठिकाणी जे आहे ते पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तर बऱ्याच महिलांना या ठिकाणी ज्यांचं पोस्ट पेमेंट बँक खातं आहे तर त्यांना मेसेज पण या ठिकाणी म्हणजे आलेले दिसत नाहीत. आणि ज्यांचं बाकीचे खाते आहेत म्हणजे पोस्ट पेमेंट बँक ज्यांचे आहे त्यांना पैसे आलेले त्यांना चेक करून या ठिकाणी करतात, मॅसेजद्वारे समजत नाहीत, मॅसेज येणं आहेत. असं काय बऱ्याच महिलांनी या ठिकाणी त्यांचे प्रॉब्लेम सांगितले आहेत. तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही तुमचं चेक करून पाहू शकता. तर माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे. तुमचे पण पैसे आले असतील, तुम्हाला पैसे आलेत की नाही नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर पैसे आले असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. ज्या महिलांना पैसे आले आहेत त्यांनी पण आले म्हणून सांगू शकतात कमेंटमध्ये. म्हणजे आणखीन बाकीच्या महिलांना, आपल्या महाराष्ट्रातील बाकीच्या महिला आहेत त्यांना पण या ठिकाणी प्रोत्साहन भेटेल. आणि ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगू शकतात नाही मिळाले म्हणून. मग